नमस्कार श्रोते हो. आज आपण ऐकणार आहोत रुजुता दीक्षित लिखित कथा माझी आजी, जुनी गाणी आणि अलेक्सा. सादर करती मी मृदुला जोशी. मंडळी, कथा आवडल्यास अभिप्राय जरूर द्या आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग ऐकूया कथा माझी आजी, जुनी गाणी आणि अलेक्सा. आज एक खूप जुनं गाणं ऐकलं, आवाज दे कहा है. आणि पूर्वी कधीही न ऐकलेले हे गाणं माझ्या मनात मी माझ्याच नकळत गाऊ लागले. म्हटलं अरेच्छा, कधीच पूर्ण न ऐकलेलं हे गाणं मला कसं माहीत. मग आठवलं, अरे हे तर आजीचं गाणं. बऱ्याच वेळा एका हाताने मला थोपटताना आजी हेच गाणं म्हणायची. कधी अपलम चपलम चप्पल आई रे, दुनिया को छोड तेरी गली आई रे आई रे आई रे. या गाण्यात मुद्दाम आम्ही चुकीचे शब्द घालायचो, जसं की तेरी दुनिया को छोड सबको छोड तेरी गली आई रे आई रे आई रे. की आजी लटक्या रागात म्हणायची, हे मीटरमध्ये बसत नाहीये. आणि मग स्वतः गोड आवाजात गाऊन दाखवायची. नूरजहांची गाणी, लता मंगेशकरने नूरजहांच्या स्टाईलने गायलेली गाणी, तिच्या काळातली गाणी. आज मला प्रश्न पडतो, त्या काळात एवढी गाणी आजीने कशी लक्षात ठेवली असतील. रेडिओशिवाय जेव्हा पर्यायच नव्हता तेव्हा एवढी गाणी, त्याच्या चाली, शब्द, संगीतकार कसं लक्षात ठेवलं असेल तिनं. एवढं सगळं लक्षात ठेवणारी माझी आजी मात्र दररोज तिचा चष्मा कुठे ठेवलाय हे अगदी साफ विसरून जायची. मग शोधत बसायची. मला चष्म्याशिवाय सगळं धुरकट दिसतं, म्हातारी झाली आता मी, असं म्हणायची. काहीतरी यंत्र असलं पाहिजे की ज्याला काहीही विचारलं तर ते लगेच सांगेल. मी अलेक्सा हे प्रॉडक्ट पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हा मला आजीच आठवली. आत्ता असती तर म्हणाली असती, अगं त्या अलेक्साला विचार ना की माझा चष्मा कुठे ठेवलाय ते. सांगेल का ती? कदाचित अलेक्साच्या मेमरी बँकेत नसणारं गाणं आजीने तिला शिकवलं असतं. अलेक्साचं स्वतःच्या भाषेत काहीतरी नामकरणही केलं असतं, जसं की, अगं त्या अलेक्सणीला विचारू का? अलेक्सणी तू पण ये ग जेवायला. अलेक्सणी तू पण म्हण ग माझ्याबरोबर रामरक्षा. कधी ती म्हणायची, मुलींनी संध्याकाळी घरात राहावं, मुलींनी पाय आपटत चालू नये, असं काहीतरी ती म्हणायची. आणि आम्ही तासन तास तिच्याशी वाद घालत बसायचो की मुलींनीच का, मग मुलांनी का नाही. एकदा आजीला शेजारच्यानी त्यांच्या मुलीच्या सासरी काय होतं याची कैफियत सांगितली. सगळं छान चाललंय, पण मुलगी म्हणते की नवरा तिला सन्मानाने वागवत नाही. 2 वेळचं खायला प्यायला आहे, पैसा आहे, सुबत्ता आहे. आता मान सन्मान ते पण नवऱ्याकडून कशाला पाहिजे, असं काहीतरी ती आजीला सांगायची. तशी आजी म्हणाली, अहो तुम्हाला बसायला सोन्याचा पाट दिला, पण मी तुमची एक नागपुडी बंद केली आणि म्हटलं एकाच नागपुडीने घ्या श्वास. जमेल का तुम्हाला सोन्याच्या पाटावर बसून आयुष्यभर गुदमरायला? तशी त्या म्हणाल्या, अहो आजी, आम्ही पण अख्खं आयुष्य असंच काढलंय. त्यावर आजी म्हणाली, मग तसंच तुमच्या मुलीला पण गुदमरायलाच लावणार का? आजी फेमिनिस्ट होते का नाही माहीत नाही, पण ती खंबीर होती. आजोबांच्या अचानक जाण्याने मनातून थोडी हल्ली होती, पण एरवी वागायला ताठ होती. तिला भांडणं, वाद अजिबात आवडायचे नाहीत, पण म्हणून तिने कधीही कोणाच्या चुकीच्या बोलण्याला प्रोत्साहन दिलं नाही. तिचा देवावर विश्वास होता, अतिशय श्रद्धाळू होती ती. पण तिने तिच्या शेवटच्या आजारपणात ठणकावून सांगितलं होतं की माझं श्राद्ध अजिबात करायचं नाही. आत्ता मी असताना माझ्या काय इच्छा आहेत त्या पूर्ण करा, तर उद्या मी गेल्यावर जे कराल ते सर्व तुमच्या समाधानासाठी असेल. आता ते काही खरं कारण नव्हे, पण शेवटपर्यंत ती तशीच आत्मनिर्भर राहिली. शेवटी पाणीही आपल्या हाताने घेऊन प्यायली. तिला ॲडमिट करण्या अगोदर घरी असताना एकदा ती मला म्हणाली होती, मी गेल्यावर केसांना तेल लावत राहा, आईशी सारखे भांडण करू नकोस. मी विचारलं, म्हणजे इतरांचे भांडलं तर चालेल का? तर म्हणाली, इतर लोक आपल्याला काही जेवायला वाढतात का? अशी ही माझी आजी शेवटपर्यंत हसत आणि हसवत राहिली. आयुष्यात फार काही मिळालं नाही तरी चालेल,
पण अशी वृत्ती बनली तर हजार संकटांवर मात करता येईल. असं का होत असेल ना? काही माणसं आपल्याला सोडून जातात, पण आपल्या आठवणीत अशी राहतात की खरंच वाटत नाही की ते आपल्याला सोडून गेलेत. आजही जुईच्या फुलांचा वास आला, कोमट खोबरेल तेलाचा वास आला, जुनं गाणं अगदी मीटरमध्ये कानावर पडलं, लाकडी झोपाळ्याची करकर ऐकली, उठण्याचा खरखरीत स्पर्श झाला, गरम लोकरीची ऊब जाणवली, जायफळ उगाळल्यानंतर बोटं नाकाकडं गेली की एक धूसर आठवण लख्ख चेहराहून डोळ्यापुढे येते आणि कळतं की आजी कुठेच तर नव्हती गेली, कायम इथेच होती, घर करून माझ्या मनात. आठवणींच्या अलेक्सानं आवाज दिला फक्त.